राजापुरात काल आलेल्या पुरानं हाहाकार माजवलेला होता आणि अशातच या पुरामध्ये अडकलेल्या 56 जणांचं ज्यांनी रेस्क्यू केलं ते राजापूरचे PI चव्हाण सर आपल्यासोबत आहेत। चव्हाण सर, वेगवेगळ्या विविध प्रकारच्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आपण काल 56 लोकांचं या ठिकाणी रेस्क्यू केलं, नेमकं किती रिस्क होती, काय सांगाल, कशा पद्धतीनं रेस्क्यू झालं, किती तास चाललं रेस्क्यू? काल सायंकाळी काल दिवसभर राजापूर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळं कोदिवली आणि अर्जुना नदीला महापूर आलेला होता। त्या पुरामुळं राजापूरच्या बाजारपेठेत 8 ते 10 फूट उंचीवर पाणी शिरलेलं होतं, त्यामुळं बाजारपेठेतील दुकानं आणि तिथल्या नागरिकांना हलवण्याचं काम खूप मोठं हे होतं। त्यामध्ये नगर परिषद, प्रांत अधिकारी, तहसीलदार मॅडम आणि BDO आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे कामाला लागलेलं होतं। पोलीस प्रशासनाला दिलेली नवीन बोट आणि नौका विभागाची बोट तसेच नगर परिषदेच्या बोटीच्या माध्यमातून आम्ही ह्या नागरिकांना बाहेर काढलेलं आहे। 56 लोकांना तुम्ही या ठिकाणी त्यांचे प्राण वाचवलेले आहेत, किती रिस्क होती, काय काय नेमकं आव्हान समोर आलं? आणि पुराचं पाणी भरपूर होतं, पुराचं पाणी मोठं होतं, पाण्याला प्रेशरही होतं, परंतु आमच्याकडे रत्नागिरी जिल्हा नौका विभागाचे कर्मचारी आणि आमच्या पोलीस प्रशासनाकडील प्रशिक्षित केलेले जवान जे होते त्यांच्या माध्यमातून आम्ही ते हे कार्यक्रम पुरा केलेला आहे। रेस्क्यू करताना किती अडचणी आल्या? रेस्क्यू करताना ज्या ठिकाणी ह्या MSEBच्या वायर्स आणि दुकानांचे पुढे काढलेले पत्रे जे आहेत त्याच्यामुळं बऱ्याचशा अडचणी येत होत्या। बरोबर आहे। लोकांना परत किनाऱ्यावरती आणल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या, काय सांगाल? आणि 56 लोक या ठिकाणी अडकलेले होते, ते पूर्णपणे समाधानी होते, आमच्या पूर्ण कारवाईवर ते समाधानी होते आणि त्यांनी आमचे आभार मानलेले होते। नक्कीच हे होते राजाराम चव्हाण सर, ज्यांनी राजापूरमध्ये अडकलेल्या 56 लोकांचे या ठिकाणी प्राण वाचवलेले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी मदतकार्य केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज जेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।